अथर्व झाला का तयार? छे कुठे झाला अजून? बाई काय आज मस्त दिसते बाबा. पाया पड. आशीर्वाद. आज वाढदिवस आहे तिचा. अरे वा, मग आमच्यासाठी केक घेऊन आली आहेस? खाऊ का मी? खाऊ का केक? आम्हाला त्यासाठी खाऊ आणते मी. हे राधिका मावशीच्या पाया पड. आमच्या नेहाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. गंमत आहे बो एका मुलीची. मग आज काय स्पेशल? पार्टी. पार्टी. अगं हो, संध्याकाळी घरी पार्टी आहे. सगळ्यांना बोलवलंय, म्हणजे आपल्या जवळच्या सगळ्यांना. म्हणजे सुबोधला बोलवलंय, महाजनी. कोण कोण? सुबोध? अगं आता परवापर्यंत मिस्टर गुप्ते होते ना? हा? एकदम सुबोध. हे बघ, तसं काही नाहीये. हा, मग कसं? हे बघ, तसं काही नाही. म्हणजे तुलाच असं वाटतंय ना, तसं अजिबात नाही. आमच्यात फक्त मैत्री आहे, आणि ती सुद्धा तुझ्यामुळेच झाली. कळलं? बरं राहिलं. बरं ऐक रेवती, यांना स्कूल बसला सोडलं ना का लोणचं करते आणि लगेच येते तुझ्याकडे वाढदिवसाची तयारी करायला. येस, तुझ्याशिवाय काही होणार नाहीये. हॅपी बर्थडे. थँक्यू. मला पण हवे यार. आता नाही, बरं देईन पण एका अटीवर. याला हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे नाया. थँक्यू. हे घे. पण आता खायचं नाही, शाळा संपल्यावर परत येताना खायचं. हा, दोघांनी. शाणी आहे. चला पळा, उशीर होतोय. अथर्व माझ्याकडे दे बरं. अथर्व अथर्व काऊन पळतोस तू? अथर्व थांब थांब. काऊन असं करतोस रे तू? हा, नेहा बरोबर काऊन उभारत नाही तू? तरी ते उभा बरा. अजिबात हलायचं रे. हा, हे अथर्व ये. शाळेत चाललायस ना? चल मी तुला कारने सोडतो. हा, कारने जाऊया आणि कारनेच येऊ परत. चल चल. चल ना अथर्व, चल. राधिका, बस आली. चल नेहा, बस आली. हे घे. अथर्व नीट जा. हा, आणि मागे राहायचं नाही. हा, आणि टिफिन खाऊन घे. मागे जाऊन बस बरं. मागे जाऊन मागे बस. बसा, मागे मागे. मागे जाऊन बस तिथे. पुढे नाही बसायचं. बाय. आज का अथर्वसाठी एवढा जीव तुटत होता त्याचा? काही नाही ग. काल अथर्वला खूपच आठवण येत होती, म्हणून अथर्व घरी गेला होता. काहीतरी वया बिया राहिल्यात असं सांगून. हे पण होते तिथेच. त्याने त्याला काही बाई बोलली, हात पण लावला म्हणे, तरी हे काही बोलले नाही. म्हणून अथर्व जरा नाराज झाला यांच्यावर. त्याचंच वाईट वाटत असणार यांना. वाटू दे त्याला वाईट. तू उगाच पाघळू नकोस. हा, गुरुच्या एका चुकीमुळे हे सगळं झालंय. नाही खरे होती. रेवती, तुला खरंच असं वाटून राहिलं ना का मी आज जावं? हो, तू आता परत का त्या गोष्टीचा विचार करतेस? मगाशी एकदा ठरलं ना आपलं. बापा, शन्याने माझ्या घराची काय हालत करून टाकली ग. हो ना ग, हे घर तुझं वाटतच नाहीये. किती टापटीपपणे ठेवलं होतंस तू सगळं.
हे काय केलंय? आता हे सगळं आवरल्याशिवाय मला काही चैन पडायची नाही. तू असं कर, तू बस, मी आवरून घेते सगळं. अगं मी मदत करते ना तुला, पटकन होईल. नाही नाही, नको नको, तू बस. त्यापेक्षा तू असं कर, तू नजर ठेव दारावर. ईशानी आली तर उगीच मला झगडा नकोय. आली तर येऊ दे ना तिला, वाटली तर जराशी लाज वाटेल. तू किचनचं बघ, मी हॉलचं आवरून घेते. बर. देवा, मी काय करून टाकलं माझ्या घराचं. हे बघ काय बापा, हे बघ ना काय करून टाकलं. मला जरा पुसायला फडकं हवंय काही. ते घे बरं. हा. हा. आता हे सगळं आवरलं ना, आता मी देवघरावरून घेते, देवापुढे दिवा लावते. हा, ते नको, त्याआधी माझ्या झाडांना पाणी घालून घेते. रेवती, रेवती, काय ग? काय ग? बघू. अगं हा शॉर्ट टॉप आहे. हो का? मला तर हे पुसायचं फडकं वाटून राहिलं. हो, याने टेबलच पुसते आता. रेवती नको ग. तू देवांची पूजा केलीस? नाही ना. मग जा पूजा कर. रेवती, जाऊ दे ग, पुसू नको. मी याने टेबल पुसणार. तू पण ऐकायची नाही. शनाया, तुझा स्टॅमिना केवढा लो आहे. इतक्यात थकलीस. यु नो व्हॉट, मी ना रोज 15 किलोमीटर्स पळायचे. इथे आल्यामुळे जरा शेड्यूल अपसेट झालं. हो यार, ऍक्च्युली माझंही शेड्यूल हल्लंय खूप, त्यामुळेच प्रॉब्लेम होतोय सगळा. आणि काल हाय हिल्स पण घातले होते ना, त्यामुळे जास्तच पाय दुखतायत गो. ऑनेस्ट तुला माहितीये, मी रोज 4 वाजता उठून पॉवर योगा करायचे, पण या काही दिवसात करताच नाही आलंय काय. जाऊ दे, हळूहळू होईल रुटीन सेट. आपण जाऊया, रोज पळायला जाऊ आणि मग जिमला जाऊ. ओके. आता मी विचार करते गॅरी सोबत ना लंचला जाते. आज मला इटालियन खावंसं वाटतंय. आय लव्ह इटालियन फूड माहितीये, आणि पास्ता व्हाईट सॉस. व्हाईट सॉस? मला रेड सॉस आवडतो. एनिवेज, पण पास्ता अमेझिंग असतो. रेड सॉस. बट रेड सॉस आणि व्हाईट सॉस मिक्स करून तो मसाला सॉस आहे.